नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे. तर शेतकरी मित्र, आपला हवामान अंदाज आणि शेती माहिती या युट्यूब मध्ये आपला आहे. तरी शेतकरी मित्र, आपण हवामान अंदाज देखील आपला असा करेक्ट येतोय. आणि सध्या आपण आज खास व्हिडिओ काढायला लागलो की आपलं कांद्याचं रोप आहे आणि शिल्लक राहिले. पहा शेतकरी मित्र, आपला सण आहे, आता आज लक्ष्मी आल्यात आहे आणि माझी लागवड होऊन रोप माझं जवळपास 2 गटुडे असे शिल्लक राहिलेले. हे पाहे, हे असं वाकड्या पद्धतीने असं राहिले. इकडे का हे अशा पद्धतीने वाकडं राहिले. मग हे वाकडं राहिल्यानंतर काय होतं शेतकरी मित्र, हे वाकडं असं जर आपण ठेवलं तर वाकडं राहतं. गटुडं बांधून जर ठेवलं तर ते वाकडं होतंय. कारण की ते कधी बी कोणतं बी धान असो ते सूर्यप्रकाशाकडे वरी त्याची चाल असते. म्हणून आपण जर आडवं ठेवलं, असं आडवं ठेवल्यानंतर ह्याची चाल ही वरी राहणार आणि असं वाकडं होणार. त्यासाठी आपण काय केलंय, सध्या माझे 2 गटुडे शिल्लक राहिले आहेत रोपाचे ते, आणि मी पूर्ण रोप असं पूर्ण पलीकडे साईड पूर्ण अशी उभा करून ठेवली. आणि इथं देखील असं राहिलं आहे शेतकरी मित्र. हा बघा, हे पहा, हे या पद्धतीने काय करायचं, हे रोप आहे ना, हे बघा, या पद्धतीने हे रोप हे असं लावायचं. असं लावल्यानंतर हे असं लावून ठेवायचं. म्हणजे काय होतंय, त्याला हवा देखील भेटते, रोप पिवळं पडत नाही. आणि हे रोप मला म्हणजे दिसतो, आणि हे रोप उठून हे रोप 4 दिवस, कमीत कमी 4 दिवस हे चांगलं राहतंय. त्यामुळे आपण काय केलंय, हे पूर्ण रोप माझे हे रोप ना खराब व्हायला लागलं होतं. मी पाहिलं, त्याला पिवळी आणि मध्ये अशी दग तयार झाली, ह्याच्यामध्ये गरमी तयार झाली. गरमी होऊन हे तयार, गरमीमुळे काय होणार, हे ते सडलं असतं आणि सडून हे परत मग आपलं इतकं रोप जवळपास 4-5 हजार 2-3 हजाराचं रोप आहे, हे खराब झालं असतं. आणि रोप सध्या अवेलेबल नाही, त्यामुळे आपण काय केलं, तेच उपटीला रोप शिल्लक राहिला आहे आणि कांदा लावायचा राहिलाय. तो आपला सण लक्ष्मीचा सण झाला की कांदा लावायचा आहे. त्याच्यामुळे आपण काय केलं, हे सध्या अशा पद्धतीने आपण हे रोप ठेवतो. हे पाहिजे असं ठेवलं का नाही, काय होतंय, जे आपलं रोप खराब होणार आहे ते खराब होत नाही. अरे पहा शेतकरी मित्र, हे आपल्यासाठी आणि हे रोप खराब होऊ नये म्हणून खास आपल्यासाठी व्हिडिओ आहे. कारण शेतकरी मित्र, रोपाची खूप सध्या रोप पावसामुळे गेले, ते अति पाऊस झालाय आणि आणखीन पाऊस होणार आहे. तर रोपाची सध्या टिकवण क्षमता खूप कमी होण्याची शक्यता आहे, कारण जास्त पावसामुळं हे असं रोप राहिलेलं आहे. आणि याला काय करायचं, आपण असं व्यवस्थित नीट सरळ असं उभं करायचं. म्हणजे कधी सूर्यप्रकाशाकडे चाल राहते. सूर्यप्रकाश भेटला की जिकडे सूर्यप्रकाश भेटल तिकडे रोप निघलं जातं. कोणते बी रोप असो, कायचं बी रोप असो, सूर्यप्रकाशाकडे असं वाकडं होऊन वरी निघतं. त्यामुळे रोप आपण काय करायचं, अशा पद्धतीने एकदम सरळ ठेवायचं. आणि त्याच्यामुळे आपले हे रोप आता मी 4 दिवसांनी लावणार आहे. त्या रोपाला काय होत नाही, पिवळं होत नाही, ह्याच्यात गरमी तयार होत नाही आणि हे सडत नाही. खास म्हणजे असं शिडल्यानंतर हे सडत नाही आणि आपल्या कसल्याच प्रकारचे आपले आर्थिक नुकसान होत नाही. त्याच्यामुळे शेतकरी मित्र, अशा पद्धतीने रोप ठेवायचं. तरी असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि आपला हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.